नमस्कार मित्रांनो. आता सध्या आम्ही आलो आहे गुप्त गोदावरी चित्रकूट. मित्रांनो, इथे गुफा आहे ज्यामध्ये दोन गुफा आहे. जसं इथे राम लक्ष्मण सीता यांनी वनवासामध्ये काही दिवस बितले होते आपल्या जीवनाचे, आणि इथे पाणीवाली एक गुफा आहे. तर मित्रांनो, गुफा खूप छान आहे आणि खूप मोठी आहे. त्याला त्यांनी इनोव्हेशन तर केलंच असेल, पण जेव्हा सुरुवातीला होती त्याचं आपल्याला काही आयडिया नाही आहे. तर आता आपण व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक कराल, चॅनलला सबस्क्राईब कराल, बेल नोटिफिकेशन दाबाल आणि कमेंट्स नक्की कराल. मित्रांनो, आमचं तसं दर्शन झालेलं आहे. खूप उंचावर आहे आणि पूर्ण डोंगराळ हे बघू शकता तुम्ही. या पद्धतीने चित्रकूट हे भारताच्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर वसलेले एक अतिशय महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण विंध्य पर्वतरांगामध्ये आणि हिंदू महाकाव्य रामायणाशी जोडलेले आहे. असे मानले जाते की भगवान रामाने आपल्या वनवासातील 11 वर्षे इथेच घालवली होती. इथे बघण्यासाठी रामघाट, कामतगिरी पर्वत, स्फटिकशिला, जानकी कुंड, हनुमानधारा आणि गुप्त गोदावरी असे ठिकाण बघण्यासाठी आहे. तर आपला पहिला पॉईंट आहे गुप्त गोदावरी. मित्रांनो, हे जे तुम्ही बघत आहे हे इतकं बघण्याजोगतं आहे की तुम्ही विचार पण नाही करू शकणार. आणि यामधली जी गुफा आहे ते तर आता हे जे तुम्हाला दिसू राहिला पर्वत, तर या पर्वत जो आहे इथे पूर्ण गॅप दिसत आहे तुम्हाला, तर हे पूर्ण चिरलेलं आहे. मित्रांनो, इथे तुम्ही गर्दी बघू शकता. खूप प्रचंड गर्दी आहे, कारण की त्याच्या मागचं कारण आहे गुफेमध्ये जाण्यासाठी एकच मार्ग आहे आणि परत येण्यासाठी एकच मार्ग आहे. गुफा जरी मोठी असली मित्रांनो, पण त्यामधला तुम्ही हे या गोष्टी बघू शकता. हे बघा, पहिली जी गुफा जी असेल ते एकदम छोटी असेल, पण नंतर जे त्यांनी बनवली आहे हे त्यांनी बनवलेली आहे म्हणजे कटर मशीनने वगैरे कापकूप करून त्यांनी त्याला डिझाईन आकार जे करायचं आहे ते त्यांनी केलेलं आहे. लाईटं पण खूप मोठे मोठे फोकस लावलेले आहे. पण मित्रांनो, जेव्हा आतमध्ये जातो ना, गेल्यानंतर एवढी गर्दी होती. त्यानंतर हे आहे सीतामाता स्नानकुंड. तर इथे तुम्ही बघू शकता गुफेच्या आतमध्येच आहे. ती पहिली गुफा होती, ही दुसरी गुफा आहे. तर पाण्यामध्ये पूर्ण हे पाणीच आहे मित्रांनो जिथपर्यंत. इकडं आतमध्ये पण आहे भाग, पण आम्ही गेलो नाही बाळ रडत असल्यामुळे. त्यानंतर मग आम्ही दर्शन केलं आणि बाहेर आलो. तिथला नजारा तुम्ही बघू शकता आणि राम लक्ष्मण सीतेचं पण तुम्ही दर्शन करून घ्या. इथे हे पूर्ण पर्वतामध्ये आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे. आणि पहाडाला पूर्ण अशा झऱ्या दिसतात. असं वाटते की एखादा गोटा पडून तर नाही निघणार, तर असं नाही होत मित्रांनो. पूर्ण खडकाचा आहे. त्यानंतर इथे बंधाऱ्याला बघू शकता प्रसाद दिला थोडासा, तर ते पण आला खाण्यासाठी. आणि इथले जे पॉईंट आहेत ते तर आणखी बघण्यासारखे आहे, तर ते आपण बघूया समोर. दुसरा पॉईंट, हा पॉईंट आहे अनुसया माता. तर मित्रांनो, इथे जे आहे जे रामायण आहे, रामायणमधले जेवढे पण पार्ट आहे यामधलं पूर्ण सीन क्रिएट केलेले आहे आणि ते त्यांनी इथं पूर्ण दाखवलेले आहे. आणि खूप सारे संत आहे, संतांचे पण त्यांनी दाखवलेले आहे की शिक्षा कुठे घेतली आहे रामांनी, त्यानंतर कुठं हे केलेलं आहे, म्हणजे सर्व गोष्टी दाखवलेल्या आहे त्यांनी पूर्ण. त्यानंतर लवकुशने शिक्षा कुठं घेतलेली आहे आणि भगवान कृष्णाचे जे अवतार आहे ते किती आहे आणि कोणते आहे हे पूर्ण याच्याबद्दल आहे. तर आपण बघूया. हा दुसरा पॉईंट आहे, आणखी आहे, तर ते पण आपण बघूया. ह्या आजीबाई आहे आमच्यासोबत. अशा खूप साऱ्या आजीबाई आहे काशी यात्रेमध्ये सोबत चालले सर्वजण. हा दुसरा पॉईंट आहे अनुसया माता. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसत आहे भगवान कृष्ण आणि अर्जुनचा रथ आहे, जेव्हा कुरुक्षेत्र युद्धामध्ये त्यांनी वापरला होता तो, म्हणजे स्टॅच्यू बनवलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. या म्हणजे कसं आहे मित्रांनो, एक गोष्ट सांगायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मोबाईल, कॅमेरा काही पण अलाउ नव्हतं, पण ह्या ज्या गोष्टी केलेल्या आहे ह्या सर्व चोरून केलेल्या आहे. तर मग आता तुम्ही समजू शकता, एवढा वेळ नाही देऊ शकत त्याच्यामध्ये, पण ज्या ठराविक गोष्टी आहे, जसं कृष्णाचं जे 10 रूप आहे वेगवेगळे जे त्यांनी अवतार घेतले, ते नक्की तुम्हाला दाखवू शकतो मी. आणि सर्व जागी जाडी असल्यामुळे ते पूर्ण क्लिअर दिसणार नाही. तर
आपण स्टेप बाय स्टेप एक एक बघूया. तर सर्वात आधी हे एक वेळा तुम्ही बघून घ्या. जे तुम्हाला समजेल, जे दिसेल ते तुम्ही बघून घ्या आणि मग आपण समोर चालू. पहिला अवतार आहे श्री नारद अवतार, दुसरा मोहिनी अवतार, परशुराम अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, श्री यज्ञ अवतार, श्री हैगी अवतार, श्री पृथु अवतार, धन्वंतरी अवतार, हैग्रीव अवतार, श्री हरि अवतार, मत्स्य अवतार, ऋषभ अवतार, नारायण अवतार, दत्तात्रय अवतार, बुद्ध अवतार, हंस अवतार, कपिल अवतार, वराह अवतार, वेदव्यास अवतार, सनकादी अवतार, कल्की अवतार. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही रात्री आराम केला, सकाळी उठलो आणि आता निघालेलं आहे जानकी चरण चिन्हाकडे. म्हणजे सर्वात आधी आता आम्ही आंघोळ करू, त्यानंतर मग इथलं दर्शन करू आणि मग जाऊ बाकी पॉईंट बघण्यासाठी. सध्या चित्रकूटमध्येच आहे. तर मित्रांनो, हे आहे मंदोदरी नदी. इथे सर्वात पहिले आम्ही आलो. तिसरा पॉईंट आहे हा आंघोळ करण्यासाठी. 5 डुबक्या घेतल्या आणि लगेच निघालो बाहेर. पाणी जास्त नव्हतं मित्रांनो आणि थंड पण नव्हतं, तर एकदम मस्त मजा आली आंघोळ करण्यासाठी. आणि जेव्हा जास्त लोक राहते तेव्हा मजाच वेगळी राहते. खूप सारे लोक होते, 80 लोक आहे. आम्ही आंघोळ करण्यासाठी आलो होतो. हा पॉईंट आहे मित्रांनो जानकी कुंड. इथं सीतामाता येऊन आंघोळ करायची. तर हे जे तुम्हाला लोक दिसत आहे हे सर्व आमच्यासोबतचे होते. त्यानंतर इथे जानकी मंदिर आहे प्राचीन. आणि हा पॉईंट आहे मित्रांनो, हा पॉईंट आहे स्फटिक शिला. इथे भगवान रामाच्या पायाची चिन्ह दर्शवले जातात मित्रांनो. ह्या कडखावर इथे ते बसायचे. तर हे जे आहे पर्सन हे तेच सांगत आहे की इथे भगवान रामाच्या पायाचे चिन्ह आहे हे म्हणून. त्यानंतर इथे आहे रामाचं मंदिर, बघू शकता. दुर्गा माता, राम जानकी मंदिर. त्यानंतर इथे काही पेंटिंग केलेली आहे, खूप सुंदर आहे. त्यानंतर हा पॉईंट आहे मित्रांनो, हा पॉईंट आहे कामतगिरी पर्वत. इथे मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा मारणे खूप शुभ आहे. हा पॉईंट आहे मित्रांनो सीताचरण अंक. इथे तुम्ही बघू शकता सीतामाताच्या पायाचे निशाण आहे. हा पॉईंट आहे हनुमानधारा. मित्रांनो, जसं मैयारला आम्ही फिरण्यासाठी गेलो होतो तसंच हा पॉईंट आहे. वर जावं लागते. असाच हनुमानजी बिलकुल सेम वर आहे. आणि हनुमानधारा आहे म्हणजे जिथून धार लागते पाण्याची, शायद झरण्यामधून किंवा म्हणजे ते रहस्यमय आहे, माहिती नाही आणि सांगू पण शकत नाही. त्यानंतर इथे रोपवे पण आहे अपडाऊन करण्यासाठी वर. तर आम्ही फक्त खाली दर्शन घेतलं सेम हनुमानजी असल्यामुळे आणि आराम केला थकलो असल्या कारणामुळे. त्यानंतर इथे बघू शकता हे आहे 35 फुटाचे हनुमानजी. हा पॉईंट आहे रामघाट. मित्रांनो, ही मंदाकिनी नदी आहे. तिकडचा जो भाग आहे तो आहे UP आणि इकडचा जो भाग आहे हा MP. म्हणजे फक्त एका नदीचा भाग आहे की तिकडच्या साईडला UP आणि या साईडला MP आहे. तर हा म्हणजे बॉर्डर आहे. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि मग आम्ही आलो आमच्या जागी जेवण करण्यासाठी. म्हणजे आमचं पूर्ण सहल होती. जवळजवळ 80 लोक होते या सहलमध्ये आणि 8 दिवसाचा हा टूर होता. तर एवढे लोक होते जे आम्ही दर्शनासाठी आलो. तर मग आम्ही काही काढले फोटो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन नक्की दाबा.